नागपंचमी 2026 पहिला श्रावण सोमवार 2026 या दिवशी चुकूनही या 2 तासाच्या राहू काळामध्ये पूजा करू नका. या दिवशी कोणते योग आलेले आहेत, कोणते अशुभ योग आलेले आहेत, पूजेचा अचूक शुभ मुहूर्त कधी आहे, कोणते शुभ योग आलेले आहेत आणि नेमकी या दिवशी पूजा कधी करावी. 17 ऑगस्ट 2026 सोमवार, श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आणि याच दिवशी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असा विशेष संयोग आलेला आहे. हा दिवस साधा सुद्धा नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. 17 ऑगस्ट 2026 वार सोमवार या दिवशी एकाच वेळी दोन अत्यंत महत्वाचे धार्मिक पर्व आलेले आहेत. एक म्हणजे पहिला श्रावण सोमवार आणि दुसरे म्हणजे नागपंचमी. म्हणून भगवान महादेव आणि नागदेवतेची पूजा करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जात आहे. पण मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व केवळ नागपंचमी आणि श्रावण सोमवार एवढ्यावरच थांबत नाही. या दिवशी काही शुभ योग आलेले आहेत, पण त्याचबरोबर काही अशुभ काळही आलेले आहेत आणि त्यामध्ये विशेष लक्ष द्यायचा आहे तो म्हणजे राहू काळ. कारण सकाळी पूजा करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या वेळेत पूजा सुरू करायची आणि कोणता काळ टाळायचा हे आधीच माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण राहू काळ नेमका किती वाजता आहे, यमगंड काळ कधी आहे, गुलिक काळ आणि दुमुहूर्त काळ कधी आहेत आणि या सगळ्या वेळा टाळून नागपंचमी आणि पहिल्या श्रावण सोमवारची पूजा नेमकी कधी करावी, तसेच या दिवशी असलेल्या शुभ योगापैकी पूजेसाठी कोणता काळ अधिक योग्य ठरू शकतो, या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील पंचांगानुसार वेळासहित आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण सकाळची आणि सायंकाळची पूजा करण्यासाठी कोणत्या वेळेचा विचार करता येईल हे अगदी स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 17 ऑगस्ट 2026 विशेष का मानला जातो? मित्रांनो, 17 ऑगस्ट 2026 हा दिवस श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथीचा आहे. याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर हा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार या दिवशी असल्यामुळे भगवान महादेवांच्या उपासनेसाठीही हा दिवस विशेष आहे. एका बाजूला नागदेवतेच्या पूजनाचा दिवस आणि दुसऱ्या बाजूला भगवान महादेवांच्या उपासनेचा पवित्र श्रावण सोमवार. म्हणूनच या दिवसाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या दिवसाचे पंचांग पाहिल्यावर आपल्याला त्याचे स्वरूप आणखीन स्पष्ट होते. या दिवशी सोमवार, शुक्ल पंचमी तिथी, चित्रा नक्षत्र, शुभ योग आणि बालवकरण असा पंचांगातील संयोग आहे. पंचमी तिथी नागपंचमीशी जोडलेली आहे, तर सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शुभ तिथी आणि शुभ योग आहे म्हणून दिवसभरातील प्रत्येक वेळ पूजेसाठी योग्य असेलच असे नाही. पंचांगामध्ये काही विशिष्ट काळ शुभ कार्यासाठी टाळण्याची परंपरा आहे. म्हणून आता आपण एक एक करून या दिवसातील महत्त्वाच्या वेळा पाहूया. आता सर्वप्रथम पाहूया 17 ऑगस्ट 2026 या दिवसाचे पंचांग आणि त्यामध्ये असलेली पंचमी तिथी नेमकी कधी सुरू होते आणि कधी समाप्त होते. तर पंचमी तिथी शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:01 सुरू होते आणि 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:01 समाप्त होते. त्यामुळे 17 ऑगस्टच्या दिवसभर पंचमी तिथीचा प्रभाव आहे आणि याच दिवशी नागपंचमी साजरी केली जात असल्यामुळे नागदेवतेच्या पूजनासाठी हा दिवस विशेष आणि महत्त्वाचा आहे. चित्रा नक्षत्र आणि शुभ योग या दिवशी चित्रा नक्षत्र आहे, त्यानंतर पंचांगामध्ये शुभ योग देखील दिलेला आहे. म्हणजे पंचमी तिथी, चित्रा नक्षत्र आणि शुभ योग असा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा संयोग आपल्याला पाहायला मिळतो. कर्णामध्ये बालवकरण आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे शुभ घटक असले तरी पूजेची सुरुवात करताना दिवसातील वर्ज्य आणि अशुभ काळ पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आपण त्याच महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत. तर चला आता पंचांगातील पुढचे अंग पाहूया. या दिवशी चित्रा नक्षत्र आहे.
पुणे पंचांगानुसार म्हणजेच महाराष्ट्रातील पंचांगानुसार चित्रा नक्षत्र 17 ऑगस्टच्या दिवशी सुरू होऊन पुढील दिवशी पहाटेपर्यंत त्याचा प्रभाव राहतो. त्यानंतर येते योगाची माहिती. 17 ऑगस्टला पंचांगामध्ये शुभ योग आलेला आहे. त्यामुळे नागपंचमी, पहिला श्रावण सोमवार, पंचमी तिथी, शुभ योग असा विशेष संयोग या दिवशी पाहायला मिळतो. आता पाहूया करण. या दिवशी बालवकरण आहे. त्यामुळे पंचांगाच्या 5 अंगाकडे पाहिले तर आपल्याला सोमवार, शुक्ल पंचमी, चित्रा नक्षत्र, शुभ योग आणि बालवकरण असा संयोग पाहायला मिळतो. पण मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. पंचमी तिथी शुभ आहे, शुभ योग आहे आणि नागपंचमी सोबत पहिला श्रावण सोमवारही आहे. म्हणून दिवसभरातील प्रत्येक वेळ पूजा करण्यासाठी योग्य असेलच असे नाही. कारण याच दिवशी पंचांगामध्ये राहू काळ, यमगंड काळ, गुलिक काळ आणि दुमुहूर्तासारखे अशुभ काळ देखील पाहावे लागणार आहेत. आणि आता आपण पुढे या प्रत्येक अशुभ काळाची अचूक वेळ जाणून घेणार आहोत. विशेषतः म्हणजे राहू काळ नेमका कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत. कारण पूजेची सुरुवात करताना कोणता काळ टाळायचा आणि वेळ निवडायचा हेच या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यमगंड काळ हा देखील पूजेसाठी अशुभ काळ मानला जातो. 17 ऑगस्ट 2026 रोजी यमगंड सकाळी 11:03 पासून दुपारी 12:38 पर्यंत आहे. पंचांग परंपरेनुसार या काळामध्ये शुभ कार्याची सुरुवात टाळली जाते. त्यामुळे जर तुम्ही सकाळची पूजा करण्याचा विचार करत असाल तर हा वेळ लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील काळ तो म्हणजे गुलिक काळ. यानंतर येतो गुलिक काळ. 17 ऑगस्टला गुलिक काळ दुपारी 2:14 पासून 3:49 पर्यंत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत पूजा सुरू करण्याचा विचार असेल तर हा काळही लक्षात घ्या. त्यानंतर पुढील काळ बघूया, दुमुहूर्त. आता पाहूया दुमुहूर्त कधी आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक पंचांग गणनेनुसार दुमुहूर्ताचे काळ दुपारी 12:11 पासून 1:04 पर्यंत, तसेच दुपारी 3:37 पासून 4:28 पर्यंत आहे. यामध्ये शुभ कार्याची सुरुवात टाळली जाते. म्हणून पूजा करण्याची वेळ ठरवताना या वेळेचाही विचार करणे अगदी योग्य ठरेल. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो आहे राहू काळ. मित्रांनो, आता येतो आपल्या आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग. कारण अनेक महिला नागपंचमीची पूजा आणि पहिल्या श्रावण सोमवारची महादेवांची पूजा सकाळीच करण्याचा विचार करत असतील आणि सकाळच्या वेळेतच येतो तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा काळ होय, राहू काळ. पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी राहू काळ सकाळी 7:52 पासून 9:27 पर्यंत आहे. म्हणजेच साधारण 1 तास 35 मिनिटाचा हा काळ आहे. पंचांग परंपरेनुसार राहू काळामध्ये नवीन शुभ कार्याची सुरुवात टाळली जाते. त्यामुळे शक्य असल्यास नागपंचमीची आणि श्रावण सोमवारची पूजा सुरू करण्यासाठी हा काळ टाळावा. म्हणजेच सकाळी पूजा करणाऱ्या महिलांनी राहू काळ संपल्यानंतरची वेळ विचारात घ्यावी. मग सकाळची पूजा कधी करावी हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर राहू काळ संपल्यानंतर पूजा करता येईल का? राहू काळ सकाळी 9:27 पासून समाप्त होतो. यानंतर सकाळी 11:03 पासून यमगंड काळ सुरू होतो. यामुळे दोन्ही काळाच्या मध्ये 9:27 ते 11:03 हा कालावधी उपलब्ध आहे. ज्या महिलांना सकाळी पूजा करायची आहे त्या महिलांनी या वेळेचा विचार करू शकता आणि पूजेची तयारी आधी करून ठेवावी आणि राहू काळ संपल्यानंतर पूजेची सुरुवात करावी. अभिजित मुहूर्ताबद्दल एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, दुपारच्या वेळेत अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून 1:04 पर्यंत असा दिलेला आहे. पण याच काळात यमगंड दुपारी 12:38 पर्यंत आहे. म्हणून केवळ अभिजित मुहूर्त आहे म्हणून त्याचा संपूर्ण कालावधी पूजेसाठी निवडणे योग्य ठरेलच असे नाही. यामुळे सकाळची पूजा करायची असल्यास आधी सांगितलेला 9:27 ते 11:03 हा उपलब्ध कालावधी अधिक सोयीचा ठरू शकतो. सायंकाळची पूजा कधी करावी? आता ज्या महिलांना सकाळी पूजा करणे शक्य नाही त्यांनी सायंकाळच्या वेळेचा विचार करू शकता. चौघड या गणनेनुसार दुपारी
3:45 ते 5:21 हा लाभ चौघडिया आहे. त्यानंतर सायंकाळी 5:22 ते 6:58 अमृत चौघडिया. अमृत चौघडिया हा शुभ काळ मानला जात असल्यामुळे सायंकाळची पूजा करणाऱ्या महिलांसाठी त्याचा विचार करता येईल. या वेळेमध्ये श्रद्धेनुसार महादेवाची पूजा, जल अभिषेक, बेलपत्र अर्पण, शिवमोठ, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता येईल. तसेच नागपंचमी असल्यामुळे नागदेवतेचीही श्रद्धेने पूजन करता येईल. पूजेबाबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करताना प्रत्यक्ष सापाला दूध पाजणे किंवा सापाला हाताळणे आवश्यक नाही. नागदेवतेची प्रतिमा किंवा प्रतिकात्मक पूजन करूनही श्रद्धा व्यक्त करता येते आणि पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे भगवान महादेवांना जल अभिषेक, बेलपत्र, अक्षदा, फुले आणि नैवेद्य अर्पण करून ओम नमः शिवाय चा जप करू शकता. तुमच्या घरामध्ये शिवमोठ अर्पण करण्याची परंपरा असेल तर तीही श्रद्धेने पाळू शकता. मित्रांनो, परत एकदा आपण अशुभ वेळा, शुभ वेळा कोणत्या आहेत त्याचा सारांश बघूया. आता स्क्रीनवर एकदा सर्व महत्त्वाच्या वेळा पाहून घ्या. तर राहू काळ सकाळी 7:52 ते 9:27 पर्यंत राहू काळ आहे. त्यानंतर शिवपूजा किंवा नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळची उपलब्ध पूजा वेळ 9:27 ते 11:03 पर्यंत आहे. त्यानंतर येतो यमगंड काळ 11:03 पासून ते 12:38 पर्यंत आहे. त्यानंतर येतो दुमुहूर्त 12:12 पासून 1:04 पर्यंत, 3:37 ते 4:28 पर्यंत देखील आहे. त्यानंतर गुलिक काळ 2:14 ते 3:49, अमृत चौघडिया 5:22 ते 6:58 वेळेपर्यंत आहे. शहरानुसार काही वेळामध्ये काही मिनिटाचा फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगानुसार वेळ एकदा नक्की तपासून घेणे अतिशय उत्तम. मित्रांनो, तर आता तुम्हाला समजले असेल की 17 ऑगस्ट 2026 हा दिवस नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे विशेष का आहे आणि या दिवशी शुभ तिथी आणि शुभ योग आहेत. पण त्याचबरोबर राहू काळ, यमगंड काळ, गुलिक काळ, दुमुहूर्त याचाही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान महादेव आणि नागदेवतेची पूजा आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करूया. भोलेनाथ आपल्या सर्वांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण करो आणि आपल्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो हीच त्या महादेवांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच धार्मिक, पंचांग आणि सण उत्सवाच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले नक्की राहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय नागदेवताय नमः. धन्यवाद.